तुमसर तालुका के आष्टी गांव में शनिवार आधी रात को हुए बंदूककांड ने पूरे क्षेत्र के राजनीतिक गलियारों में भूचाल ला दिया है। घटना में आरोपी पक्ष के संबंध में सोशल मीडिया पर चल रही भ्रामक खबरों पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र के विधायक राजू कारेमोरे ने तीखी प्रतिक्रिया दी है। विधायक कारेमोरे ने 3 नवंबर को आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि आरोपी का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से कोई संबंध नहीं है। ये लोग 3 साल पहले हमारे गठ में थे, उसके बाद शरद पवार गुट में गए और अब शिवसेना में शामिल है। इसलिए यह दावा है कि आरोपी हमारे गठ का है पूरी तरह झूठा और भ्रामक है। आपला एक बंदुकीचं प्रकरण आलेलं आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख करण्यात आलेला आहे। जेव्हा काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपला ते कार्यकर्ते नाही, खूप दिवसाचे आपला अंदाजे 3-1 वर्षाच्या पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, त्या अजित पवार साहेबांच्या गटामध्ये। त्यानंतर ते शरद पवार साहेबांच्या गटामध्ये ते गेलेले होते, तिथे ते काम करत होते। त्यानंतर आता त्यातल्या काही आपला व्यक्तींनी आपला शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये आपला प्रवेश केलेला आहे। त्यांच्या काही संबंध नसताना पुष्कळशा आपला प्रसार माध्यमामध्ये न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला नाव देण्यात आला। तर त्याच्यात कुठे ना कुठे जनसामान्यामध्ये पक्षाची प्रतिमा, जनप्रतिनिधीची प्रतिमा अपना खराब होते। राजू कारेमोरे ने कहा कि यह पूरा मामला पुलिस गुंडा नेक्सस का उदाहरण है। गोबरवाही पुलिस अपराधियों से मिली हुई है। मैंने पहले ही थाने को इनकी हरकतों की जानकारी दी थी, लेकिन कोई कार्रवाई नहीं की गई। अब जब बंदूक तानी गई तो पूरा थाना मौन है। उन्होंने आरोप लगाया कि थानेदार शरद शिवाले के आने के बाद से क्षेत्र में अवैध गतिविधियां, वसूली और गुंडागर्दी चरम पर है और यह अफवाह फैलाई जा रही है कि उनका संबंध उप मुख्यमंत्री अजित दादा पवार से है। यह सब नाम का गलत उपयोग कर रहे हैं। ऐसे झूठे दावों की मैं कड़ी निंदा करता हूँ। जे होते 3 साथीदार त्यांचा तो गिरोह आहे आणि त्या गिरोहाला पोलीस डिपार्टमेंटची साथ आहे। मी वारंवार तिथल्या आपला ठाणेदाराला या गोष्टी जाणीव करून दिलो का तू या भागाला बिहार सारखा बनवू नकोस। या भागात आपला मॅग्नीज चोरी होते, या भागात रेती चोरी होते, तुम्हाला करोडो रुपयाची देण दिले जाते। परंतु त्यानंतरही तो ठाणेदार मानला नाही। एकदा त्यांनी म्हटलं का मी अजितदादा पवार जोडून आलो। अजितदादा पवारच्या त्या काम करतो कॅनवा का काम आपला त्याच्यात होतो। मी म्हणतो तू काय ती आलू शिलावसाठी आला नितीश रावाला पाहिजे होता, आम्हाला काय अजितदादा नाही। अजितदादा तुम्हाला म्हणता का, म्हणते का काही चोरीचे काम करा, हे काम करा, ते काम करा। तर हा का एक पोलीस आणि त्यांची आपला ते मंडळी असा हा त्यांचा आपला गिरोह आहे। त्या गिरोहात आपला मला तरी वाटते, पूर्ण माहिती नाही, परंतु वाट्या हिश्यावरून हिस्से बटवारे वाटे बरोबर झाले नाही। त्याच्यामुळे त्यांनी एकामेकाच्या वसुलीसाठी आपला त्या बंदुका काढल्या आणि बंदुका काढून आपला हा खेळ झाला। याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1% आपला संबंध नाहीये। काही घेणं ते आमचे कार्यकर्तेही नाही आहेत आणि काही आपला घेणं देणं नाही। त्याच्या आपण सर्व पत्रकार बांधवांनी आम्ही जो आपला सांगत आहोत त्याच्या खंडन करावे, बातमीचा ती प्रसारित करावी अशी आमची आपला इच्छा आहे, आपला म्हणजे प्रार्थना आहे, विनंती आहे। विधायक ने प्रेस कॉन्फ्रेंस में किसानों की स्थिति पर भी चिंता व्यक्त की। बेमौसम बारिश से धान पूरी तरह खराब हो गया है। सरकार को तुरंत पंचनामा कर 30,000 रुपए प्रति हेक्टेयर सहायता राशि घोषित करनी चाहिए। उन्होंने सरप्राइज बोनस, कुली कमीशन और धान खरीदी केंद्र शीघ्र शुरू करने की भी मांग की। हर साल 1 अक्टूबर से पहले खरीदी सत्र शुरू होना चाहिए ताकि किसानों को औने पौने दामों पर धान बेचने की नौबत न आए। त्यानंतर काटलेला शेतात पडलेला धान आणि उभा धान हे 3ही प्रकारचे धान आपला खराब झालेले आहे। हलका धानही खराब झालेला आहे आणि भारी धान पण आपला खराब झालेला आहे। म्हणजे धान ठिसूळ झालेला आहे, त्याला आपला रंग वेगळा त्याला बदललेला आहे, कोंब फुटलेले आहेत। याच्यामुळे शासनाने आपला सरसकट आपला पंचनामे करावा। संबंधित अधिकाऱ्यांनी आपलं सरसकट आपलं पंचनामे करण्याचे आपला आदेश आपल्या अधीनस्थ आपला विभागाला द्यावे
त्यानंतर धान खरेदी केंद्र आपलं अजून सुरू झालेले नाही आहे. मागील 1.5 महिन्यापासून आम्ही शासनाला आपला पाठपुरावा करत आहोत आणि तसाच पाठपुरावा मागील 6 वर्षापासून करत आहोत. खरंच जर आपल्याला धान उत्पादक शेतकऱ्यांना लाभ द्यायचा असेल तर धान खरेदी केंद्र वाढवणे गरजेचे आहेत. त्याच्यानंतर आपला जिल्ह्याच्या ठिकाणी धान खरेदी कुठे शेतकऱ्यांमध्ये आपला विक्री करण्यासाठी मोबा मिळाले पाहिजे आणि धान खरेदी केंद्र हे आपला 1/10 आपला खरीप हंगाम सुरू होतो खरेदीच्या 1/10 पूर्वी सुरू झाले पाहिजे. भंडारा तुमसर बालाघाट राष्ट्रीय राजमार्ग को लेकर विधायक ने कहा कि यह सड़क अब मौत का जाल बन चुकी है. यहाँ फर्जी ठेकेदार काम कर रहे हैं. मैंने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पालक मंत्री पंकज भोयर से निविदा और ठेकेदार की जांच की मांग की है. त्यानंतर हा भंडारा बालाघाट रस्ता जो आहे याची हालत आपला एकदमच आपला गंभीर झालेली आहे. तर काल परवाच आपला पालकमंत्री महोदय या ठिकाणी आले होते. त्यांनाही आम्ही पाठपुरावा केला, शासनाला केला, आपला केंद्र शासनाला केला. परंतु जो ठेकेदार आहे हा ठेकेदारच आपला डुप्लिकेट आहे किंवा आपला डुप्लिकेट ठेकेदाराला अटीमध्ये बसवून त्याला ठेका देण्यात आलेला आहे. त्याची चौकशी सुद्धा आम्ही आपली मागणी करणार आहोत. म्हणजे कुठे ना कुठे पाणी कुठे मुरत आहे हे आम्ही बघणार आहोत. कारण की खूप दिवस झाले पाठपुरावा करतो. तो जरी आपला रस्ता केंद्र शासनाचा असला, नॅशनल हायवे असला, राष्ट्रीय महामार्ग असला तरी जनप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी बनते का आम्ही जनतेच्या त्या अडचणी आपल्या दूर केल्या पाहिजे. तर आम्ही अडचणीपासून आपला दूर पडणार नाही त्यासाठी सुद्धा आम्ही आपला शासनाच्या पाठपुरावा करणार आहोत. विधायक कार्य मोरे ने कहा कि नगर परिषद मुख्याधिकारी ठेकेदारों के बिल रोक रहे हैं और धार्मिक मतभेद भड़का रहे हैं. यह फर्जी बिलों और भ्रष्टाचार का बोलबाला है. मेरे पास सबूत है और मैं मुख्यमंत्री से शिकायत कर संबंधित अधिकारी को बर्खास्त करने की मांग करूंगा. भंडारा नगर परिषदच्या टीव्हीवर खूप बातम्या येत आहेत. तर भंडारा नगर परिषद पेक्षाही भयान परिस्थिती तुमसर नगर परिषदची आहे. इथला जो सीओ आहे हा धर्मात झगडे लावत आहे. पुष्कळचे आपला लोकांचे पैसे देत नाही, काही तो बोगस आपला बिल काढत आहे. त्यांनी आपला पुष्कळच्या कामात अनियमितता केलेली आहे आणि त्याची सुद्धा आम्ही आपल्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना करणार का त्यांना बडतर्फच करण्यात यावा. आमच्या पुरावे सुद्धा आहेत. या ठिकाणी एक जे आपलं DPR बनवतात त्यांचे प्रतिनिधी बसले आहेत. त्यांच्या लहानशा बिलासाठी तो मागणी करत आहे. पौराणिक म्हणून कंपनी आहे त्याच्या ठेकेदाराला ज्या DPR बनवला DPRच्या ठेकेदाराला त्यांनी बिल दिलं पण DPR तयार करणाऱ्याला बिल नाही दिलं. म्हणजे ज्या DPRच्या आधारावर आपण काम करतो तर अशा टाईपचे आहे. काही लोक म्हणतात का तो मानसिक आहे पण आम्ही म्हणतो मानसिक आहे मग बाकीचे लेनदेन कशी समजते त्याला कशाच्या मानसिक आहे. तो धर्मात तो आपला झगडे लावतो. प्रत्येक ठिकाणी विवादित आपला काम करतो, बोगस काम करतो, अडचणीचे काम करतो. त्याच्यामुळे केव्हाही स्फोट होऊ शकतो आणि स्फोट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या जिम्माबॅरीची राहील. तर खूप मोठा तो आपला अडचणीच्या विषय साफसफाई बरोबर होत नाही, नाले सफाई बरोबर झाले नाही. कितीतरी वेळ आपला इथे आपला पुराच्या पाणी साचण्या गेला. त्याची कधी आपला शहराच्या विकासाबद्दल काही आपला त्याला घेणे देणे आपला राहिले नाही. इस बंदूक प्रकरण ने तुमसर तालुका के राजनीतिक माहौल को पूरी तरह गरमा दिया है. विधायक कार्य मोरे ने कहा कि हमारी पार्टी का नाम इस तरह घसीटना पूरी तरह राजनीतिक साजिश है. मैं ऐसे कृत्य की कड़ी निंदा करता हूँ और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग करता हूँ. गली गली में जोश है जवान, हर जुबां पर एक ही नाम, शमशेर खान, शमशेर खान, प्रभाग 10 का अभिमान.